मनपा शाळा क्रमांक 202B मध्ये मी जाधव मनीषा शिवाजी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाची इयत्ता 8वीची एक कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे विद्या प्रशंसा. विद्या प्रशंसा या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. ते भाषांतरकार व रसिक पंडित आहेत. मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे आपल्याला दर्शन घडवतात. प्रस्तुत कवितेमध्ये त्यांनी विद्येची थोरवी सांगितलेली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर ती वाढतच असते. आपण सर्वांनी एक प्रार्थना ऐकली असेल, जी आपण दररोज परिपाठामध्ये म्हणत असतो, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. तशाच प्रकारचं या कवितेमध्ये या कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी विद्येची प्रशंसा केलेली आहे. माणसाला संकटातून मार्ग दाखवते ती विद्या असते. विद्येमुळेच माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या तसेच मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेमध्ये सांगितलेले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली आहे. चला तर मग पाहूया ही कविता. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. या ओळीमधून आपल्याला त्यांनी असं सांगितलेले आहे की मनुष्याला ह्या जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे ते फक्त आणि फक्त विद्येमुळेच, म्हणजेच त्याला मिळालेल्या ज्ञानामुळेच. जे जे काही असाध्य आहे ते केवळ ह्या विद्येमुळेच साध्य झालेले आहे, शक्य झालेले आहे, असे कवी म्हणतात. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. म्हणजेच आपण भोगूनही किंवा इतरांना देऊनही ही जी विद्या आहे ती स्वतः भोगून किंवा इतरांना देऊन सुद्धा ती कधीही कमी होत नाही, तर त्याच्यामध्ये काय होत आहे, वाढच होत आहे. म्हणजेच मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्ञान हे इतरांना दिल्याने कमी होत नाही किंवा स्वतः त्या ज्ञानाचा उपयोग करून आपलं ज्ञान कधीच कमी होत नाही, तर ते काय होत आहे, ते सदैव वाढणारच आहे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. विद्या हे धन आहे, ते दुसरे कशामध्येच नाही. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पहा, आपण अनेक रत्न, अनेक भूषण, अनेक सोन्यांचे अलंकार, रत्नांचे अलंकार आपण वापरतो, आपल्याला त्यामुळे शोभा येते. परंतु विद्या हे असे भूषण आहे, विद्या किंवा ज्ञान हा असा दागिना आहे की तो इतर कोणत्याही दागिन्यांपेक्षाही हा सर्वात शोभादायक असा हा अलंकार आहे. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा नाही. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा नाही. अनुकूलती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. म्हणजेच पहा, या संपूर्ण विश्वामध्ये विद्येसारखा आपलं हितचिंतक किंवा आपला हित करणारा विद्येसारखा दुसरा सखा किंवा मित्र नाही. अनुकूलती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. या विद्येमुळे आपल्याला काहीही कमी पडत नाही, असे कवी या कवितेतून सांगतात. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊन या
कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की विद्या किंवा ज्ञान ही गुरूंसारखा आपल्याला उपदेश करते. संकट समयी आपल्यावरती जेव्हा काही संकट येतात तेव्हा त्यातून उपायही विद्याच आपल्याला सुचवते. आपण आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ही विद्याच आपल्याला कल्पतरूसारखी साथ देत असते. या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. म्हणजेच आपल्याला जगातील सर्व दुःखांचा नाश करणारी आणि सदा सुखच देणारी अशी ही विद्या आहे. असंच वर्णन या कवितेमधून या कवींनी केलेलं आहे. म्हणजेच विद्या ही सर्वात श्रेष्ठ आहे असंच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.